तर काही नाही झालं तरी हां तर पकडा पकडा त्याला त्याला ठोकाट धरून ही जी वृत्ती आहे ना भाजपची ही फार बेकार आहे. म्हणजे प्रभू रामचंद्राचे पाईक आपण म्हणताय, छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण भक्त असे म्हणतात आणि एवढे वाईट कसं वागतं हेच समजत नाही मला. एवढे वाईट वागत असतं. अरे राजकारण काही सात्विकता शिल्लक ठेवान का नाही ठेवणार तुम्ही? फक्त विरोधक आहे तुमच्या विरोधात बोलतोय आंदोलन करतोय म्हणून जिथं सापडन तिथं गुंडाळाचं काम करायचं. केवढी कुठली मस्ती आली तुम्हाला हे? यांनी चले चपाट्याला सांगून ठेवलं खाली का रोज बच्चू कडूच्या विरोधात बोलायचं, रोज काय ना काही बोलल्याशिवाय त्याला ठेचायचं. जो महाराष्ट्रभर फिरतं ना त्याला पहिले अमरावती जिल्ह्यात ठेचा आणि मग त्यांना पदं भेटतात लगेच. बच्चू कडूवर बोललंय का मग त्यांना पद भेटतं व्यवस्थित. असंच प्रकार आहे. आता काय पोलिसांनी निष्पन्न केलं मला माहीत नाही, पण एक प्रामाणिक कार्यकर्त्याच्या बदनाम केल्यामुळं त्याच्या वडिलाला भरती करावं लागलं. त्याचे वडील आयसीयूमध्ये भरती आहे. तर नाहक बदनामी केली. उद्या घरचे परिवारातले लग्न असन अधिक काय असन त्याच्यावर काय परिणाम पडेल? कुठल्या गोष्टीशी कसं जोडतोय आपण याचं काही तारतम्य ठेवलं पाहिजे ना. आणि लगेच भाजपचा सोशल मीडियाचा शेल कामाला लागला. बच्चूकडून गँगस्टर ठेवले, हे झालं ते झालं, लगेच बदलावे. मुख्यमंत्री कर्जमाफीवर बोलायला तयार नाही. या गोष्टीबरोबर अंदरून चालू असतं. 8 वाजले संपले का रात्री हेच काम चालू आहे. कोण सापडतं जिल्ह्यात, आमचा शेतकरी कसा राहतं त्याच्यावर चिंतन नाही करत ते. जिल्ह्यात आपल्या विरोधात कसा संपवायचा, त्याला कसं गारद करायचं एवढंच सीएमच्या डोक्यात आहे फक्त. स्थानिक लोकप्रतिनिधी गेल्या अनेक वर्षांपासून तुमच्या टीका करतात ते हे यांचीच आहे. हे तर मला वाटतं त्यांना वेगवेगळे काहीतरी आमिष दाखवत असेल. तू जास्त बोल मग तुला मंत्रिपद भेटल, तू बोलला का तुला उमेदवारी भेटल, दुसरं काय. तुम्ही गंभीर आरोप करताय मुख्यमंत्र्यावर. अहो ते काय तुम्ही सांगा. मी दोनदा सत्य यांच्यासोबत असताना पण बोललोय. कारण नसताना तुम्ही त्यांचं पाठबळच देताय. तुम्ही अशा पद्धतीचे वाचाळवीर जे प्रत्येक जिल्ह्यात निर्माण केले ना त्याचे परिणाम भोगावं लागत. आणि एवढं वाईट राजकारण कोणी करत नाही. 2 कामं कमी केलं तर चालतंय, पण आपल्यामुळं कारण नसताना कोणाला वाईट केलं जात असं, लोक अशा प्रकारचे मागं लावून दिले जात असेल तर ते चुकीचं आहे ना. जबाबदार कोण आहे आणि काय कारवाई होईल? हे सगळे सीएम साहेबच जबाबदार आहे. मुख्यमंत्र्याला तेच काम आहे. लहान लहान गोष्टीसाठी फोन करतोय जिल्ह्यामध्ये. लहान गोष्ट असली का लगेच सीएमचा फोन असतो. आमची इथं DDR, मी बँकेचा अध्यक्ष आहे, तर त्या DDRला त्या तुमच्या जेटीला महिन्यातून 1 फोन तर मुख्यमंत्र्याचा असतंच. बच्चू कडू सापडतं का? अजून का अटक केली नाही? कसं सापडणार तो? बच्चू